नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आणि जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण डेकोरेशन करत होतो आणि आपण पोचलो होतो टेबलपर्यंत, जिकडे आपण टेबल्स लावून घेतले होते. सो तिथून पुढे सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो आपण पाहिले ते. आणि मग इथे थोडं फुटेज हवा होता, तर मी सुद्धा जरा कलर वगैरे करायला आली, स्प्रे पेंटिंग वगैरे केली. जे काही केलेलं होतं पुन्हा मागे आलाय रोहन, आणि तिकडेच आम्ही एका जागेवर पेंटिंग करत होतो. पण हे सगळं ओव्हरऑल कव्हर करून घेतलं दादानी. आणि मग त्यानंतर दादानी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आमचा ट्री होता जो आम्हाला सेट करायचा होता. आणि मग दादानी हे या डब्यामध्ये हे जे सगळं ट्री सेट करून घेतलं, मध्ये खडक टाकली थोडी. आणि मग त्याच्यानंतर रोहन इकडे सिमेंट वगैरे कालवत होता. आणि मग ते कालवून झाल्यानंतर आम्ही थोडे लेयर्स लावून घेतले. तरी आम्हाला इतकं जाम नव्हतं करायचं, पण तरी आम्ही केलं. आणि जास्त सिमेंटचा वापर न करता थोडाफार सिमेंटचा वापर करून केलेला आहे. आणि मग असं प्रकारे आमचं सगळं झाड वगैरे सेट झालं. आणि आम्ही त्याला थोडीशी लाईटिंग लावून घेतली खाली. आणि मग दादानी ती पानं जे सेट करायची, आम्ही जवळजवळ इकडे 500 ते 600 पानं लावली होती, जे कोणाला बघूनसुद्धा वाटणार नाही की इतकी पानं लावली आहे त्यांनी. आणि खूप जास्त ॲक्टिक होते हे सगळं. आणि मग दादा आम्ही सगळे बाहेर गेलो होतो. आणि दादानी एकट्याने हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हे सर्व त्याने एकट्याने चिटकवून घेतलेलं आहे. आणि खरं तर सगळं जास्त झाड सगळं दादानीच चिटकवून घेतलेलं आहे त्याच्यावरती पानं. आणि मग तो एकटाच त्याचा व्हिडिओ बनवतो. आणि हा झाला फायनल लुक. आणि मग आल्यानंतर मी थोडंसं दादाला मदत करत होते. आणि मग आमचा आला टी टाईम. मग आम्ही एवढं सगळ्यांनी चहा घेतला आणि इथे राहुल थोडीशी ॲक्टिंग झाली, ओव्हर ॲक्टिंग, ठीक आहे. पण असंच सगळं करता मग हे असे अक्षरशः रात्रीचे वाजले होते 10:30 जेव्हा आम्ही सुरुवात केली होती. नाही तसं तर फारच लवकर चालू केलं होतं आम्ही, पण हे झालं होतं 2:30 वाजता रात्रीच्या. आणि मग आम्ही थोड्याशा पारंब्या वगैरे लावल्या आणि बरोबर थोडीशी लाईटिंग वगैरे लावली दाराला. आणि मग अशा प्रकारे आमचा हा सगळा लुक झालेला आहे. आणि आम्ही थोड्या पाट्या वगैरे सुद्धा लावल्या तिकडे. आणि हे होतं महत्त्वाचं म्हणजे आमचं 10वं वर्ष. आणि त्यानिमित्ताने आम्ही थोडंसं जास्त करायचा प्रयत्न केला होता. आणि मग आम्ही सकाळी उठून गेलो गणपती बाप्पाला आणायला. आणि मग तिकडे फार गर्दी होती. आणि मग कसं बस आम्हाला थोडासा चार्ज भेटला. आणि मग मामा तिथे गेला. आणि मग मामाने सगळं व्यवस्थित बाप्पाला जे पण काय त्याच्यावरती थोडी फिनिशिंग वगैरे करायला त्यांनी स्टार्ट केलं व्यवस्थित. आणि मग म्हणजे काय झाडलं वगैरे त्याला व्यवस्थित. आणि मग आम्ही सगळं बाप्पाला घेतलं तिकडून. मग आम्ही त्याचं फेस वगैरे कवर केला. मग इथं आम्ही ऑटोमध्ये बसलो. मामा आणि रोहन ऑटोमधून आले, मी आणि दादा गाडीवरून आलो. मग असं आमच्या बाप्पाचं थोडंसं आम्ही व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी ते जे कलर वगैरे असतात ते स्प्रे म्हणजे जे काही बॉम्ब वगैरे ते सगळं आम्ही घेऊन आलेलो. आणि ते सगळं आम्ही उडवलं तिथे. मम्मीने पप्पाचं आगमन करण्याची पूजा जे वगैरे असते, पप्पाचं स्वागत केलं आम्ही सगळ्यांनी. इकडे आम्ही थोडंसं नाचलो वगैरे. मग पप्पाला विश्रांती दिली. मग सगळ्या दादांनी सगळ्यांनी मिळून बाप्पाला वरती बसवलं. आणि मग आम्ही थोडंसं डान्स वगैरे केलं. इथे खूप मजा आली. आणि आम्ही सगळे खूप खुश होतो. आणि त्याच्यानंतर मग रोहननी काढला बाप्पाचा फेस रिव्हील केलेला आहे, बाप्पाच्या फेसवरून ते काढलं. आणि मग आम्ही बाप्पाला इथे थोडंसं एक्सरसाइज केलं. आणि सगळ्यांनी थोडं फुटेज घेतलेलं आहे याच्या मागे सुद्धा. आणि जे माळा वगैरे आम्ही रुद्राक्षाच्या लावलेल्या आहेत हे सुद्धा दादांनी तिकडून आणलं होतं. हे सुद्धा आणायला आम्हाला खूप मेहनत लागली होती. आणि मग नंतर हा आमच्या बाप्पाचा होता फायनल लुक, तो तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि तुम्हाला हे सगळं कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि होतं आमच्या बाप्पाचं लुक आम्हाला थँक्यू. आणि श्री स्वामी समर्थ. नक्की आम्हाला लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला ह्याच्या सगळ्यातला कोणता पार्ट आवडला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.